ही बाकरवडी ही मूळची गुजरातची आहे. हां. गुजरातमध्ये बघितलं तर त्या बाकरवडीची चव पण वेगळी आहे आणि त्याचा शेप पण वेगळा आहे. हो. आमचे आजोबा हे एक दुग्ध व्यवसाय असले बरेच वेळा म्हैसाणा झाले किंवा अशा ठिकाणी गुजरातमध्ये म्हशी खरेदीला ते जात असत हं, हं. आणि तिथे त्यांना ती बाकरवडी हा पदार्थ त्यांना पहिल्यांदा खायला मिळाला. त्यांना तो आवडला. हं, हं. त्यांनी थोडा घरी घेऊन आले. आमच्या आजींना पण दाखवला. त्यांना पण आवडला. मग हा पदार्थ आपल्याला आपल्या दुकानात थोडासा महाराष्ट्रीयन त्याला ट्विक देऊन कसा करता येईल? हां. अशी एक चर्चा चालू आहे. मग त्यात थोडेसे आपले टिकून महाराष्ट्रीयन असतं तसं आंबट गोड चव देऊन ते एक वेगळ्या प्रकारचं मिश्रण तयार झालं अच्छा. आणि त्यालाच आपण सध्या चितळे बाकरवडी म्हणतो. हो, खरं आहे. आणि सुरुवातीला एक टेस्टिंग म्हणून आपण एक चालू केलेला पदार्थ हा अक्षरशः आता आम्ही टनात निघतोय. हं, सुरुवातीला जेव्हा चालू झालं तेव्हा 200 किलो आम्ही दिवसाला बनवायचो अच्छा. आणि त्याला वर्कर लागायचे. त्याला खूप प्रोसेस खूप मोठी होती. हं, हं. पण त्याच्यानंतर हळूहळू जसं इव्हॉल्व होत गेलं तर आमच्या आजोबांनी ठरवलं की हे जर मोठ्या प्रमाणात करायचं असलं तर मेकॅनायझेशन करायला पाहिजे. हं, हं. त्यामुळे 1976-77 साली चालू झालेली बाकरवडीची ही जर्नी हं. 1998 साली मेकॅनाइज पद्धतीने चालू झाली. अच्छा. आणि तेव्हा जे 200 किलो आम्ही तासाला बनवायचो, हं, हं. सॉरी दिवसाला बनवायचो, हां, ते आता मी 200 किलो तासाला बनवायला लागलो आणि अशी आमची 4 अद्ययावत मशीन आता आमच्या फॅक्टरीत आहेत.